IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपण बघणार आहोत स्ट्रॅटेजी फॉर कॅप 2. कॅप 2चा जे काय ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्यासाठी काय प्लॅनिंग करायचं आहे किंवा काय स्ट्रॅटेजी यूज करायची ते आपण बघणार आहोत. तर ज्या मुलांना कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकतो किंवा कॅप 1मध्ये जे काही ऑप्शन फॉर्म आपण भरलेला आहे तो ऑप्शन फॉर्म आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. सर्वात सोपी मेथड म्हणजे कॅप 1मध्ये जे काही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. हा ऑप्शन फॉर्म इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला ज्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज जे आहे ते सर्वात शेवटी असेल. समजा आपल्याला 15 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तर आपण हे फॉर्म इम्पोर्ट केल्यानंतर 15च्या वरती म्हणजे 1 पासून ते 14 पर्यंतचे कॉलेजेस आपल्याला दिसतील आणि 15वं कॉलेज थोडंसं हाईड झालेलं दिसेल आपल्याला. आपण ऑप्शन फॉर्म कॅप 1चा इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला जे काही कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजचे वरचे प्रिफरन्स आपल्याला दिसतील. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला प्रिफरन्स 1, 2, 3 असं आपल्याला 14 पर्यंतचे प्रिफरन्स दिसतील. जर आपल्याला 30 नंबरचं कॉलेज लागलेलं असेल तर 1 ते 29 असे प्रिफरन्स आपले वरचे दिसतील. तर आपल्याला हे जे काही वरचे प्रिफरन्सेस आहेत 1 ते 14, मला 15 नंबरचं लागलेलं आहे त्यामुळे 1 ते 14 कॉलेजेस दिसतील. तर ह्या 1 ते 14 जे काही कॉलेजेस आहेत किंवा प्रिफरन्स आहेत तर हे 15पेक्षा बेटर आहेत का? आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे, जे काही ब्रँच मिळालेली आहे त्यापेक्षा हे ऑप्शन बेटर आहेत का ह्याची खात्री करायची आहे. ह्यामध्ये आपल्याला काही ऑर्डर प्रेफरन्स ऑर्डर वर खाली करायची असेल तर ते आपण करू शकता. म्हणजे समजा एखादं 8 नंबरचं कॉलेज आहे, नाही मला ते 3 नंबरला पाहिजे तर तुम्ही 3 नंबरला टाकू शकता. 3 नंबरचं आहे ते मला 10 नंबरला टाकायचं आहे तर ते तसं करू शकता. एखादं कॉलेज किंवा एखादी ब्रांच ह्यामध्ये आपल्याला नकोच आहे, म्हणजे त्या कॉलेजला जर ते ॲडमिशन मिळालं तर मला त्या ठिकाणी जायचंच नाही असं एखादं काही ऑप्शन आहे ह्या ठिकाणी तर ते ऑप्शन तुम्ही डिलीट करू शकता. म्हणजे यातलं काही तुम्ही डिलीट करू शकता. किंवा एखादं कॉलेज एखादी ब्रांच टाकायचं राहून गेलेलं आहे. कॅप 1मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना एखादं काही कॉलेज किंवा ब्रँच टाकायचं विसरून गेलेलं आहे किंवा चुकून ते कॉलेज 15पेक्षा खाली टाकलेलं आहे, परंतु तुम्हाला ते वाटतंय की ते 15 नंबरचं जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यापेक्षा बेटर आहे तर ते ऑप्शन तुम्ही वरती टाकू शकता. म्हणजे हे 1 ते 14मध्ये तुम्ही काही डिलीट करू शकता किंवा नवीन ऑप्शन टाकू शकता किंवा याची प्रेफरन्स ऑर्डर वर खाली करू शकता. तर हे करत असताना आपल्याला खूप काळजीपूर्वक हे बघायचं आहे की आपल्याला जे काही ऑप्शन मिळालेलं आहे त्यापेक्षा बेटर ऑप्शनच ह्या ठिकाणी वरती असायला पाहिजे. कारण आपल्याला ते जर ऑप्शन मिळालं तर हे कॅप 1मध्ये जे काही अलॉटमेंट झालेली आहे, जे काही कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते निघून जाणार आहे. त्यामुळे हे निघून गेलं तरी मग हे जे मिळालेलं आहे त्यामध्ये ॲडमिशन घ्यायची माझी तयारी आहे अशाच पद्धतीचं वरचं कॉलेज किंवा वरची ब्रँच ही असायला पाहिजे. त्यांना एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना ते कॉलेज आवडलेलं आहे, परंतु त्यांना त्याच कॉलेजमधली दुसरी ब्रँच पाहिजे असेल तर असे देखील ऑप्शन ह्या वरती जे काही 15 नंबरचं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती आपण ठेवू शकता. म्हणजे कॉलेज तर तेच राहील, फक्त आपल्याला चांगली ब्रँच मिळाली तर त्या ठिकाणी मिळू शकते. तर मिनिमम 1 आणि मॅक्झिमम कितीही ऑप्शन आपण ह्याच्यावरती देऊ शकता. जे काही 15 नंबरचं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती मिनिमम 1 किंवा मॅक्झिमम 300 पर्यंत कितीही ऑप्शन आपण देऊ शकता. तर हे झालं ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये अलॉटमेंटच झालेली नाही आहे, म्हणजे बघा टोटल 1,80,000 विद्यार्थ्यांनी ह्या CETमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सीट्स आहेत 1,55,000 सीट्स आहेत. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना हे जे आहे ते अलॉटमेंट होणारच नाही. त्यासाठी आपल्याला वेगळं प्लॅन करावं लागेल. तर पहिली जी स्टेप आहे ती आहे कट ऑफ चेक करायचे आहेत. जे काही कॉलेजेस आहेत आपण आयडेंटिफाय केलेले आहेत त्या कॉलेजेसचे कट ऑफ चेक करायचे आहेत. स्टेप 2मध्ये आपलं जे काही पर्सेंटाईल आहे त्या पर्सेंटाईलच्या रिलेटेड कॉलेजेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. म्हणजे आपलं पर्सेंटाईल समजा 50 पर्सेंटाईल आहेत तर मॅक्झिमम +20 आणि -20 असे कॉलेजेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. 50 पर्सेंटाईल असतील तर आपल्याला मॅक्झिमम 70 पर्सेंटाईलपर्यंतचे कॉलेजेस बघायचे आहेत आणि कमीत कमी 30 पर्सेंटाईलचे कॉलेजेस बघायचे आहेत.
आपल्याला COAP, VJTI, VIT, PICT हे कॉलेजेस मिळणार नाहीत. त्यामुळं आपला उगीच वेळ VJTI वरती ठेवू का COAP वरती ठेवू ह्यामध्ये विचार करण्यामध्ये घालवायचा नाही, कारण ते कॉलेज आपल्याला मिळणारच नाही आहे. तर आपला वेळ जो आहे ते आपल्या पर्सेंटाईलच्या नियर अबाउट जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस आयडेंटिफाय करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा आहे आणि मग त्यांची प्रेफरन्स ऑर्डर बनवण्यामध्ये आपला वेळ घालवायचा आहे. तर हे कॉलेजेस आयडेंटिफाय केल्यानंतर तिसरी जी स्टेप आहे, आपल्याला जे कॉलेजेस किंवा ब्रँचेस आवडतात, म्हणजे सर्वांना कम्प्युटरचीच ब्रँच पाहिजे, तर ठीक आहे, कम्प्युटरच्या ब्रँचेस तुम्ही वरती ठेवा. म्हणजे आपण जे काही कॉलेजेस आयडेंटिफाय केलेले आहेत, ब्रँचेस आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यामधल्या कम्प्युटरच्या ब्रँचेस वरती ठेवा आणि जे ब्रँचेस आपल्याला नको आहेत, म्हणजे जसे मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, अशा ब्रँचेस आपल्याला नको आहेत, तरी देखील त्या ब्रँचेस खाली ठेवा. म्हणजे टॉप ऑर्डरला कम्प्युटरच्या ब्रँचेस ठेवा आणि खाली जे आहे त्याच कॉलेजच्या दुसऱ्या जे ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल ह्या ब्रँचेस जे आहेत ते खाली ठेवा. म्हणजे आपल्याला जर कम्प्युटरच्या ब्रँचेस नाही मिळाल्या, तर खाली जे आहेत ते दुसऱ्या ज्या ब्रँचेस आहेत त्या तरी आपल्याला मिळतील आणि एखादी अलॉटमेंट आपल्याला होईल. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जे काही मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत, त्यामध्ये जे काही डायरेक्ट व्हॅकन्सी आहे, त्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. तर असे कॉलेजेस देखील आपण ह्या ठिकाणी इन्क्लूड करू शकता, जिथं ऑलरेडी व्हॅकन्सी आहे. परंतु आपल्याला कॅप 1मध्ये काहीच अलॉटमेंट झालेली नाही, म्हणजे आपले जे पर्सेंटाईल आहे ते खूप कमी आहेत. त्यामुळं आपल्याला इतर ब्रँचेसला देखील प्रिफरन्स या ठिकाणी द्यावा लागेल. तरच आपल्याला काहीतरी अलॉटमेंट होईल. आणि शेवटची स्टेप जी आहे ती इन्क्रीज नंबर ऑफ ऑप्शन्स किंवा कॉलेजेस. आपण जे काही ऑप्शन्स देतोय ते 300 ऑप्शन्स आपण देऊ शकतोय. त्यामुळं आपल्या पर्सेंटाईलच्या रिलेटेड जे कॉलेजेस आहेत किंवा थोडेसे लोअर आहेत, अशा कॉलेजेसचं नंबर आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे जेवढे जास्त ऑप्शन देता येतील तेवढे जास्त द्यायचे आहेत, परंतु ते कॉलेजेस आपल्या पर्सेंटाईलच्या जवळपासचे असावेत. तर अशा पद्धतीनं हे कॅप 2साठी आपल्याला स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मायनॉरिटी कॉलेजेस बघणार आहोत, ज्यामध्ये अजूनही व्हॅकन्सी आहे किंवा त्यातल्या सीट ज्या आहेत ते भरलेल्या नाही आहेत. तर अशा पद्धतीनं हे स्ट्रॅटेजी फॉर कॅप 2 आपण बघितलेलं आहे. पुढे आता बघूया जे काही व्हॅकन्सी असणार आहे, तर 2 टाईपची व्हॅकन्सी आहे. एक आहे डायरेक्ट व्हॅकन्सी. तर ज्या कॉलेजमध्ये सीट्स व्हॅकंट आहेत, भरलेल्या नाही आहेत, त्याला आपण डायरेक्ट व्हॅकन्सी म्हणतोय. अशा 7,294 सीट्सची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हे जे कॉलेजेस आहेत ते सर्व मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. एक तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा रिलिजियस मायनॉरिटी असेल. तर ह्या मायनॉरिटीच्या जे काही सीट्स रिकाम्या राहिलेल्या आहेत, त्या आता कॅप 2मध्ये सर्वांसाठी खुल्या झालेल्या आहेत. म्हणजे कॅप 1मध्ये ह्या सीट्स फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठीच होत्या, परंतु आता कॅप 2मध्ये ह्या सर्व सीट्स ज्या आहेत ते सर्वांसाठी खुल्या झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी कसलंही रिझर्वेशन नाही आहे. जे काही सीट अलॉटमेंट होईल या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला, मग त्याची होम युनिव्हर्सिटी कुठलीही असो किंवा त्याची कॅटेगरी कुठलीही असो, त्याला मेरिट बेसिसवरती ह्या सीट्स जे आहेत ते अलॉट होणार आहेत. दुसरी व्हॅकन्सी आहे इनडायरेक्ट व्हॅकन्सी किंवा लॅटरल व्हॅकन्सी. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 1मध्ये बेटरमेंट केलेलं आहे, ते विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना ज्यावेळेस ॲडमिशन मिळेल, तर त्यांची कॅप 1मधली सीट जी आहे ती कॅन्सल होईल. तर त्या ठिकाणी व्हॅकन्सी तयार होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं ही लॅटरल व्हॅकन्सी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना एखादं कॉलेज वरती टाकत असताना त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी आहे किंवा नाही ह्याचा विचार करायचा नाही आहे. कारण त्या कॉलेजमधले काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असतं आणि ते दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात आणि त्या ठिकाणी व्हॅकन्सी जे आहे ते क्रिएट होऊन आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. एखाद्या कॉलेजमध्ये सीट्स व्हॅकंट आहेत का नाही हे न बघता आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन जे आहेत ते द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच झालेली नाही आहे, त्यांनी खूप काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. त्यांनी ज्या ठिकाणी व्हॅकन्सी अवेलेबल आहे, म्हणजे ही डायरेक्ट व्हॅकन्सी मी दाखवतोय त्या ठिकाणी ते ऑप्शन आपल्या लिस्टमध्ये ठेवायचे आहेत. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पुणे आणि नागपूर ह्या रिजनमधल्या 18 कॉलेजेस आणि त्यामध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ते आपण बघितलेली आहे.
त्याच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मुंबई रिजनच्या 23 कॉलेजेस आणि त्यामध्ये 2345 एवढी व्हॅकन्सी आपण बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर या जिल्ह्यातील काही कॉलेजेस, असे 13 कॉलेजेस आणि त्यामध्ये 1980 एवढी व्हॅकन्सी आहे, ती आज आपण पाहणार आहोत. तर असे टोटल 54 कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये 7294 एवढी व्हॅकन्सी आहे. आज आपण सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर येथील कॉलेजेस पाहणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला पहिलं जे कॉलेज आहे, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, यामध्ये 20 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव, या ठिकाणी 308 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भुसावळ, या ठिकाणी 167 सीट व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे श्री विले पार्ले केलवानी मंडल्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, या ठिकाणी 295 सीट्स व्हॅकंट आहेत. वर्धमान एज्युकेशन सोसायटीज अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, या ठिकाणी 93 सीट्स व्हॅकंट आहेत. PSGVP मंडल्स DN पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शहादा नंदुरबार, या ठिकाणी 121 सीट्स व्हॅकंट आहेत. जामिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अक्कलकुवा, या ठिकाणी 56 सीट्स व्हॅकंट आहेत. RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर, या ठिकाणी 435 सीट व्हॅकंट आहेत. RC पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक शिरपूर, या ठिकाणी 122 सीट्स व्हॅकंट आहेत. SNJBS लेट साहू कांतीबाई भवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक, या ठिकाणी आहे 111 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. अमृता वैष्णवी एज्युकेशन ट्रस्ट शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सिन्नर, ह्या ठिकाणी 71 सीट्स व्हॅकंट आहेत. मौलाना मुख्तार अहमद नडवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव, या ठिकाणी 92 सीट्स व्हॅकंट आहेत. आणि एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ओव्हर संभाजीनगर, या ठिकाणी 89 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा 1980 सीट्स व्हॅकंट आहेत. हे कॉलेज आपल्या एरियामध्ये येत असतील आणि आपण ह्या कॉलेजला आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकलेलं नसेल आणि हे कॉलेज आपल्याला, ज्या मुलांचं बेटरमेंट झालेलं आहे त्यांना हे कॉलेज पाहिजे असतील तर त्यांनी वर टाकायचे. ज्या मुलांना अजूनपर्यंत काहीही अलॉटमेंट झालेली नाही आहे त्यांनी तर हे कॉलेज आपल्या लिस्टमध्ये इन्क्लूड करायचंच आहे. तर ह्या कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर पहिलं जे कॉलेज आहे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, याचा जो कोड आहे 6265 असा आहे आणि हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि या ठिकाणी बाकीच्या सर्व ब्रँचेस जे आहेत ते फिलअप झालेले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 20 सीट्सची व्हॅकन्सी आहे. व्हॅकन्सी असू द्या अथवा नसू द्या, सर्वच कॉलेजला आपले जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांना जे वाटतं की ह्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन पाहिजे तर असे कॉलेजेस वरती टाकायचे आहेत, कारण त्यांना लॅटरल व्हॅकन्सी क्रिएट होऊन त्या ठिकाणी ॲडमिशन हे मिळू शकतं. पुढचं कॉलेज आपण बघूया, GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव, तर ह्याचा कोड आहे 5152. हे देखील कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 71 सीट्स व्हॅकंट आहेत. आपण इथं ह्या ब्रँचचा चॉईस कोड देखील बघू शकतो. आपल्याला हे कॉलेज आणि हे ब्रँच पाहिजे असेल तर हे चॉईस कोड आपण नोट डाऊन करून घ्या, तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना हे ऑप्शन्स आपल्याला देता येतील. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यामध्ये 31 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AI/ML, याच्या 25 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AI 28 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स 30 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 308 सीट्स ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया, हिंदी सेवा मंडल्स श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भुसावळ, याचा कॉलेज कोड आहे 5170 आणि हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे आणि ह्या ठिकाणी जे ब्रँचेस आहेत ते कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 51 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स 26 सीट्स आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 15 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 15 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 15 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 31 सीट्स आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 14 सीट्स आहेत. अशा टोटल 167 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं कॉलेज आपण बघतोय श्री विले पार्ले केलवानी मंडल्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे. तर ह्या कॉलेजचा जो कोड आहे 5449 असा आहे आणि हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. तर ह्या कॉलेजमध्ये जे काही वॅकन्सी आहे ते अशा पद्धतीचे आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 85 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 28 सीट्स आहेत. AIMLच्या 31 सीट्स आहेत. डेटा सायन्सच्या 60 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 30 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 295 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचं कॉलेज आपण बघतोय वर्धमान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीज अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे धुळ्यामध्ये येतं आहे. ह्या कॉलेजचा जो कोड आहे 5365 असा आहे आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. ह्या कॉलेजमध्ये जे काही वॅकन्सी आहे ती अशी आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 31 सीट्स आहेत आणि मेकॅनिकलच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 93 सीट्स ह्या ठिकाणी कॅप 1मध्ये वॅकंट आहेत. पुढचं आपण कॉलेज बघूया PSGVP मंडल्स DN पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शहादा नंदुरबार. ह्या कॉलेजचा जो कोड आहे 5164 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे आणि ह्याची जी मायनॉरिटी आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे आणि जी लँग्वेज आहे मायनॉरिटीची ती आहे गुजर. हे कॉलेज ह्याच वर्षी मायनॉरिटी झालेलं आहे. आपण जर गुजर ह्या मायनॉरिटीमध्ये येत असाल तर आपल्याला अजूनही कॉलेज जर अलॉट झालेलं नसेल त्यामुळं हे ऑप्शन आपण टाकलं तर आपल्याला डेफिनेटली ॲडमिशन मिळणार आहे. जे विद्यार्थी मायनॉरिटी एमध्ये येत नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता कॅप 2मध्ये हे जे काही मायनॉरिटीच्या सीट्स आहेत त्या खुल्या झालेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल. परंतु मायनॉरिटीच्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालेलं आहे. काही 1-2 विद्यार्थी राहिले असतील आणि त्यांनी जर ऑप्शन टाकला तर सुरुवातीला त्यांना ॲडमिशन मिळेल आणि मग नंतर जे बाकीचे विद्यार्थी आहेत मग त्याची होम युनिव्हर्सिटी कुठलीही असू द्या, त्याची कॅटेगरी कुठलीही असू द्या, त्या बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या मेरिट बेसिसवरती या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. ॲडमिशन मिळाल्यानंतर त्यांना जी काही फीस भरायची आहे ती फीस त्यांच्या कॅटेगरीनुसारच भरायची आहे. तर ह्या कॉलेजमध्ये आपण वॅकन्सी बघूया. पहिलं जी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये 11 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 27 सीट्स वॅकंट आहेत. मेकॅनिकलमध्ये 31 सीट वॅकंट आहेत. सिव्हिलमध्ये 31 सीट्स वॅकंट आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 21 सीट्स वॅकंट आहेत. अशा 121 सीट्स ह्या कॉलेजमध्ये वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया जामिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अक्कलकुवा. ह्याचा जो कोड आहे तो 5322 असा आहे आणि हे कॉलेज देखील युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. मुस्लिमच्या विद्यार्थ्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नसेल तर ते ह्या कॉलेजमध्ये टाकू शकतात. आपली जे काही मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये त्यांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल आणि उरलेल्या सीट ज्या आहेत ते बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जातील. तर मॅक्झिमम मुलांना ॲडमिशन हे मिळालेलं आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी खूप कमी मायनॉरिटीचे विद्यार्थी येणार आहेत आणि उरलेल्या सीट जे काही आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना दिले जातील. तर त्यामुळं इतर विद्यार्थ्यांनी देखील ह्या ठिकाणी आपला ऑप्शन फॉर्म भरताना हे ऑप्शन्स द्यायचे आहेत. तर ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 12 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 13 सीट्स आहेत. अशा टोटल 56 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर. याचा जो कोड आहे 5172 असा आहे आणि हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी जे काही वॅकन्सी आहे ती अशा पद्धतीनं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 75 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 60 सीट्स वॅकंट आहेत. AIMLच्या 31 सीट्स वॅकंट आहेत. AIDSच्या 60 सीट्स वॅकंट आहेत.
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स ह्याच्या 55 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 61 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 31 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 31 सीट्स आहेत. सिव्हिलच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 435 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. R.C. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक शिरपूर, म्हणजे त्याच संस्थेचं हे दुसरं कॉलेज आहे. ह्याचा जो कोड आहे 5433 असा आहे. आणि हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. म्हणजे पहिलं सुरुवातीचं जे कॉलेज बघितलं आपण ते ॲटोनॉमस होतं, परंतु आता हे दुसरं जे R.C. पटेलचं कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. आणि ह्यामध्ये जे काही वॅकन्सी आहे ते अशा पद्धतीने आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 30 सीट्स आहेत. AIMLच्या 31 सीट्स आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 122 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं आपण कॉलेज बघूया. लेट सौ कांतीबाई भवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नेमिन नगर, चंदवाड, नाशिक ह्या ठिकाणी आहे. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे. ह्या कॉलेजचा कोड आहे 5173. आणि ह्या ठिकाणी जी काही वॅकन्सी आहे ती अशा पद्धतीनं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 18 सीट्स आहेत. AIDSच्या 5 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 28 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. अशा 111 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. अमृता वैष्णवी एज्युकेशन ट्रस्ट, शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सिन्नर ह्या ठिकाणी हे कॉलेज आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. आणि ह्या ठिकाणी जे काही वॅकन्सी आहे ते अशा पद्धतीनं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 14 सीट्स आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 14 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 15 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 14 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 14 सीट्स आहेत. अशा टोटल 71 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. मौलाना मुख्तार अहमद नडवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव, ह्याचा जो कोड आहे 5411 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. आणि ह्या ठिकाणी जे काही वॅकन्सी आहे ते अशा पद्धतीनं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 21 सीट्स, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 29 सीट्स आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 10 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 15 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 10 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 28 सीट्स आहेत. अशा टोटल 92 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इंटिग्रेटेड कॅम्पस ओव्हर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद ह्या ठिकाणी हे कॉलेज आहे. ह्याचा जो कॉलेज कोड आहे 2111. हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये जे काही ब्रांचेस आहेत व्हॅकंट सीट असलेल्या त्या अशा पद्धतीनं आहेत. AIMLमध्ये 27 सीट्स वॅकंट आहेत. AIDSमध्ये 10 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रिकलमध्ये 14 सीट्स वॅकंट आहेत. मेकॅनिकलमध्ये 30 सीट्स वॅकंट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 8 सीट वॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं 89 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं आज हे कॉलेजेस आपण कव्हर केलेले आहेत. तर असे 54 कॉलेजेस आत्तापर्यंत आपण मागच्या 2 व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ अशा 3 व्हिडिओमध्ये आपण 54 कॉलेजेस कव्हर केलेले आहेत. आणि त्यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही वॅकन्सी आहे ते डिटेलमध्ये बघितलेली आहे. असे 7294 सीट्स ह्या ठिकाणी ह्या 54 कॉलेजेसमध्ये वॅकंट आहेत. तर आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना ह्या कॉलेजेसला आपल्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही सीट अलॉटमेंट झालेली नाही आहे त्यांनी तर कंपल्सरी हे कॉलेजेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेजेस किंवा ह्या कॉलेजेसमधील ब्रांचेस चांगल्या वाटत असतील तर हे ऑप्शन्स आपल्या फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. त्यांना ह्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच मिळालेली असेल तर त्यांना हे ऑप्शन टाकायचे नाही आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते आता त्यांचं बेटर कॉलेज मिळवू शकतात किंवा बेटर ब्रँच मिळवू शकतात. म्हणजे आपल्याला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज आपल्याला पाहिजे असेल तर ते वरती टाकायचं आहे. किंवा हेच कॉलेज पाहिजे परंतु यामधली दुसरी ब्रँच मला मिळाली तर चालेल असं आपल्याला वाटत असेल तर त्याच कॉलेजची दुसरी जी ब्रँच आहे ती वरती टाकायची आहे. तर अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्ममध्ये आपण मिनिमम 1
किंवा मॅक्झिमम 30 ऑप्शन्स आपण देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना जे काही कॅप 1मध्ये कॉलेज मिळालेलं आहे ते सर्वात शेवटी ॲटोमॅटिकली ॲड झालेलं असेल आणि त्याच्यावरती जे काही आहे ते त्यांना ते ऑप्शन्स एडिट करायचे आहेत. ज्यांना अलॉटमेंटच झालेली नाही आहे त्यांना असं काही दिसणार नाही. त्यांना आपले ऑप्शन्स जे आहेत ते काळजीपूर्वक टाकायचे आहेत. कॅप 1मध्ये आपण चुका केलेल्या आहेत त्या ह्या ठिकाणी करायच्या नाही आहेत. आपलं जे काही पर्सेंटाईल आहे त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी ऑप्शन टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे आणि नागपूर यामधली 18 कॉलेजेस आणि त्यामध्ये जे काही डायरेक्ट व्हॅकन्सी आहे ते आपण बघितलेली आहे. मुंबईच्या 23 कॉलेजेसमध्ये जे काही 2345 सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि आज जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर या ठिकाणी 13 कॉलेजेसमधल्या 1980 एवढ्या व्हॅकन्सीबद्दल आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 54 कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये 7294 एवढी व्हॅकन्सी आहे. परत मी सांगतो, ऑप्शन भरत असताना आपल्याला त्या कॉलेजेसमध्ये व्हॅकन्सी आहे किंवा नाही आहे याचा विचार न करता आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत. कारण त्या ठिकाणी व्हॅकन्सी जरी नसेल तर लॅटरल व्हॅकन्सी क्रिएट होईल. ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ते विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतील, त्यांना बेटरमेंट होईल आणि त्या ठिकाणी त्यांची कॅप 1मधली सीट जी आहे ते कॅन्सल होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. त्यामुळं व्हॅकन्सी असू द्या अथवा नसू द्या, आपल्याला ते कॉलेज चांगलं वाटत असेल, त्या कॉलेजमधली एखादी ब्रँच चांगली वाटत असेल, आपल्याला मिळायचे चान्सेस वाटत असतील तर ते आपल्याला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अलॉटमेंट झालेली नाही त्यांनी हे सर्व जे कॉलेजेस आहेत आपल्या पर्सेंटाईलच्या नुसार कॉलेजेस आहेत ते टाकायचे आहेत किंवा आपल्याला जे ब्रँच नको आहे अशा देखील ब्रँचेस खालच्या ऑर्डरमध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एखादी ब्रँच जी आहे ते अलॉट होईल. असेच अपडेट मिळवण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.